महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अंबड शहराच्या चलनात 1.5 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा वावर। 40,000त 1 लाख रुपये देणाऱ्या टोळीच्या डीबी पथकाने आवळल्या मुसक्या। संभाजीनगर जालन्यातून बनावट नोटांचा पुरवठा। देशाची आर्थिक स्थिती खिळखिळी करू पाहणाऱ्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी। 40,000 रुपयांच्या मोबदल्यात 1 लाख रुपयांच्या बनावट नोटा देणाऱ्या टोळीला अंबड पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने सापळा लावून मध्यरात्रीच्या सुमारास अंबड पाचोड रोडवरील मार्डी फाट्यावर जेरबंद केले। बनावट नोटा घेऊन विकास गडगुळ आणि एक विधी संघर्ष बालक हे मार्डी फाट्याजवळ उभे असल्याची माहिती अंबड डीबी पथकास मिळताच त्यांनी रात्री विकास गडगुळसह विधी संघर्ष बालकाची झडती घेतली असता त्याच्याकडून प्रत्येकी 40,000 रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या। दोघांना ठाण्यात आणून चौकशी केली असता विकास गडगुळने या बनावट नोटा समरवीर सुनील खरात याच्याकडून घेतल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेत चौकशी केली असता समरवीरने या बनावट संभाजीनगर येथील आत्याचा मुलगा आदित्य अमित गायकवाड व जालना येथील आकाश नारायण शेळके याच्याकडून घेतल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी विधी संघर्ष बालकासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करून चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोडके, पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे, हेड कॉन्स्टेबल यशवंत मुंडे, दीपक पाटील, अंमलदार अरुण मुंडे, संजय क्षीरसागर, विजय केंद्रे, शरद क्षीरसागर आणि चव्हाण यांनी केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना।